डोळे हे आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे. याचे औचित्य साधून गटनेते तथा नगरसेवक शरद तेली यांच्या वाढदिवसानिमित्त विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या सौजन्याने आणि आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून देवाभाऊ चष्मा वाटप, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नगरसेवक शरद तेली यांच्या शनीनगर मांजर्ले येथील जनसंपर्क कार्यालयासमोर मंगळवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे गटनेते आणि प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक, जे आम्ही दोघं एकाच पॅनल मध्ये नगरसेवक पण आहोत. तर अशा आमच्या शरद तेली साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव हीच तिच्या चरणी प्रार्थना करते. आणि खरंच म्हणजे तेली साहेबांचा स्वभाव असा आहे की कार्यकर्त्यालाच ते इतकं जीव लावतात. आता सगळेजण हसत होते ते पंकज काका करतायत म्हणून, तर मी म्हटलं फॅमिलीला तर मग ते तर डोक्यावरच घेऊन नाचतात, असा त्यांचा स्वभाव आहे. कारण काय खूप प्रत्येक कार्यकर्ता असो किंवा प्रभागातला सामान्य व्यक्ती असो, त्यांचा स्वभाव आणि त्यांची बुद्धिमत्ता इतकी शार्प आहे की प्रत्येक व्यक्तीला ते नावानिशी ओळखतात. जर त्यांच्या प्रभागातनं जर सोडून ते दुसरीकडे कुठे राहायला गेले असतील, शिफ्ट झाले असतील, तरी सुद्धा त्यांना कालांतराने तो व्यक्ती भेटला तरी त्यांना लक्षात राहतं की ह्या मावशी कोण आहेत, ही ताई कोण आहे, हा दादा कोण आहे. इतकं त्यांचं म्हणजे हे स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. तर आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा सुप्त उपक्रम ठेवलेला आहे मोफत चष्मे वाटपचा. आणि दरवर्षी काही ना काही वेगळा उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस असतो. आजच्या या वाढदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि असंच आम्हाला मार्गदर्शनही करत राहा. आज एक महिला नगराध्यक्ष असली तरी मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान आहे. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. तरी पण काम करण्याची जी जिद्द आहे ती बघून ते मला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. तर हेच मार्गदर्शन त्यांचं सदैव मला लाभो हीच प्रार्थना करते. आमचे दृष्टीमित्र विजन फ्रेंड साकीब गोरे यांची जी काही कन्सेप्ट आहे देवाभाऊ चष्मा, त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही मोफत चष्मे वाटप शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलंय. आतापर्यंत जवळजवळ 400-450 साधारण आमच्या नागरिकांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे. त्यांना आम्ही चष्मे देणार आहोत. जे रुग्ण मोतीबिंदू डिटेक्ट झालेला आहे, म्हणजे ज्यांना मोतीबिंदू आहे, अशा रुग्णांवर आम्ही मोफत शस्त्रक्रिया देखील करणार आहोत. कुठेतरी माझ्या वाढदिवसानिमित्त विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या माध्यमातून सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जी काय आमची ही चळवळ चालू आहे, त्याच्या जी चष्मे वाटप व नेत्र तपासणीची आणि देवाभाऊ चष्मा ही जी काय कन्सेप्ट आहे, याचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. निश्चितच खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद आहे. अनेक नागरिक, अनेक मतदार, अनेक आप्तेष्ट, अनेक मित्रपरिवार या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. संध्याकाळी देखील त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. निश्चितच हा जो उपक्रम आहे हा आमच्या सामान्य नागरिकांसाठी, आमच्या गरजू जी काही मंडळी आहेत त्यांच्यासाठी उपयोगाला पडायला पाहिजे अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. निश्चितच आम्ही समाजकारण गेली 25 वर्ष करतो, राजकारणात गेली 25 वर्ष आहे आणि या समाजसेवेच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे येथील नागरिक असो, मतदार असो, प्रचंड बहुमताने मला दरवेळेला या ठिकाणी निवडून येत असतात आणि ती जी ऊर्जा मला मिळते ती पुढची 5 वर्ष टिकते. यावेळी देखील अशाच प्रकारे मी निवडून आलो. प्रचंड मताधिक्य या ठिकाणी मला बदलापूर शहरातलं विक्रमी मतदान या ठिकाणी मताधिक्य मिळालं आणि ती ऊर्जा मला पुढची 5 वर्ष काम करण्यासाठी अशाच प्रकारे टिकेल असा मला विश्वास आहे. पुढची 5 वर्ष किंवा अनेक वर्ष आम्ही सर्व परिवार, मी असं आमची बंधू पंकज तेली असो, माझी पत्नी असो, आम्ही सर्व तेली परिवार या ठिकाणी समाजसेवेप्रती कायमच आमची मानधनकी राहील अशा प्रकारचं आश्वासन माझ्या बर्थडेच्या दिवशी, या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशी देतो. या ठिकाणी अनेक नागरिक आहेत की जे या ठिकाणी चष्म्याचं वाटप आम्ही करतोय आणि तपासणी देखील या ठिकाणी होते. आमचे विजन फ्रेंड आहेत साकीब गोरे, देवाभाऊ चष्मा आहे, आमचे सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेबांची संकल्पना आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आशीर्वाद आहे. आणि सकाळीच आमच्या नगराध्यक्ष सन्माननीय रुचिताताई घोरपडे यांच्या हस्ते या
शिबिराचं या ठिकाणी फित कापून उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि मला अंदाज आहे की जवळजवळ आपण 1200 सामान्य नेत्र तपासणी आम्ही करून 1200 रुग्णांना तरी आम्ही या ठिकाणी चष्मे वाटप करू. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.